दुपारी 4 वाजता मातोश्रीवर महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। बेस्टसाठी 28,000 कोटींचा कायापालट आराखडा मंजूर करण्यात आलाय। 22 डेपोंचा पीपीपी या तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे। या प्रस्तावावरून राजकीय वातावरणही तापलंय। ठाकरेंनी मुंबईची जमीन पडीक ठेवली असं नवनाथ बन यांनी म्हटलंय, मात्र आम्ही ती कसून मुंबईचा विकास करणार असा विश्वास सुद्धा यावेळी नवनाथ बन यांनी दिलाय। आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने पुनर्जीवनासाठी 28,000 कोटी रुपयांच्या कायापालट योजनेला मंजुरी दिली। या योजनेत मुंबईतील 27 पैकी 22 डेपोंचा पीपीपी या तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे। लोकशाहीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली। एमपीसीबीचे चेअरमन सिद्धेश कदम यांना सूचना देण्यात आल्या। तात्काळ जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। जुहू बीच लवकरात लवकर स्वच्छ करण्यास सांगितले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता सर्वांचे लक्ष मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे लागले। हायकोर्टानं एफडीएला 5 लाखांचा दंड हा ठोठावल्याचं प्रकरण आहे। गुरु नानक डेअरीबद्दल कोर्टानं आदेश दिलाय। आमच्यासाठी हे आश्चर्यकारक आहे असं तुकाराम मुंढे म्हणतायत। एफडीएनं केलेली कारवाई योग्यच आहे, त्यात काहीही चुकीचं नव्हतं असा तुकाराम मुंढेंचा दावा आहे। मीडिया कंपनीच्या मुंढवा इथल्या जमीन खरेदी प्रकरण आणि या प्रकरणी मुद्रांक शुल्क न भरण्याकरता महसूल मंत्र्यांकडे कंपनीचं अपील आहे। मंत्री बावनकुळे यांनी हे प्रकरण प्रधान सचिवाकडे वर्ग केलं असल्याचं कळतंय। राजकीय रंग या प्रकरणाला नको म्हणून प्रकरण प्रधान सचिवाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल आज पुन्हा सुनावणी आहे। सिब्बल यांनी 2018च्या घटनेचा उल्लेख केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय संविधानाला धरून नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल कोर्टात केला। आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केलेला होता हा मुद्दा त्यांनी आमदार म्हणजे पक्ष नाही, सिब्बल यांनी हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे। मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये खर्च आहे। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता 25 लाख रुपये खर्च आहे। या प्रस्तावावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींची तीव्र नाराजी आहे। मुंबई महानगरपालिकेकडे आधी स्वतःचा जनसंपर्क विभाग आणि केंद्रीय सोशल मीडिया यंत्रणा कार्यरत आहे। असं असताना महापौरांच्या रोजच्या कामांच्या आणि कार्यक्रमांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता स्वतंत्रपणे 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव समोर आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी महत्वाची आज बैठक बोलावली आहे। मराठी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात मुदत संपतीये। व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी होणार आहे। भाषेच्या ज्ञानाची तपासणी तसंच त्यासाठीच्या कार्यपद्धतीची बैठकीत सविस्तर चर्चा होईल। बैठकीला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील। वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। वॉचमन कडूनच आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण आहे। नागपूरच्या पुसागोंदी इथला हा धक्कादायक प्रकार आहे। निवासी आश्रमशाळेतील ही धक्कादायक घटना आहे। लैंगिक शोषणाप्रकरणी वॉचमॅनच्या मुसक्या वळल्या आहेत। काही मुलं जे निवासी प्रवेशशाळेमध्ये दाखल आहेत असे 2 मुलांवर एक मुलावर अत्याचार झाल्याचा प्रयत्न आहे आणि एका मुलावर अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार। या सगळ्या बाबतीत आम्ही कोंढाळी पोलीस स्टेशनच्या बाबतीत माहिती देऊन तिथे एफआयआर नोंदण्याची कारवाई केली। त्यानुसार पुन्हा पण आम्ही मुलांचे स्टेटमेंट नोंदवत आले तर एक अल्पवयीन मुलगी तिने सांगितले की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेलं आहे। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन आता चौकशीनंतरच होणार आहे। घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून मोठा दणका आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून मोठा दणका दिला जातोय। गुन्हा दाखल असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन आता चौकशीनंतरच होईल। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.